नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पार्टीकडून डॉक्टर राजू पोद्दार यांनी आपली उमेदवारी दाखल केली। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी आज आपले नामांकन दाखल केले। यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्थानिक लॉनवर एका सभेचेही आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले। पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत। सामान्य कार्यकर्त्यांना सन्मान दिला भाजपने। 100% कार्यकर्त्यांचा सन्मान केला आणि कार्यकर्त्यांना मी आव्हान करेन की श्रद्धा आणि सत्ता जर ठेवली तर त्याचं फळ हे निश्चितपणे मिळतं। सर एजेंडा काय राहणार आहे? जे राहिलेले काम आहे ते पूर्ण आपण करणार काय? हे एजेंडा काय आहे तुमचा? राहिलेले कामं पूर्ण करणार काय? अजेंडा आमचा एकीकडे विकास, दुसरीकडे
राष्ट्र निर्माण आणि तिसरीकडे अंत्योदय हा आमचा अजेंडा आहे आणि त्यामुळे समाजातल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळवून द्यायचा आणि केंद्रात राज्यात सत्ता असल्यामुळे या ठिकाणी विकास खेचून आणण्याचा हे कामं निश्चितपणे आम्ही करू. आता पर्सनली द्या सर, तुम्हाला आम्ही 101% तुम्ही निवडून येणार आणि अशा तुम्हाला आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या. आणि आज काय सांगणार, आज आनंदाचा क्षण आहे, आज आनंदाचा क्षण आहे. काय सांगणार, तुम्ही खूप म्हणजे विचारपूर्वक म्हणजे बोलत नव्हते आमच्यासोबत. आज काय वाटते, तुमचा आनंद कसा वाटतो? निश्चितपणे आज जी मला उमेदवारी मिळाली आहे त्याबद्दल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आदरणीय अमित भाई शाह, आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी, आदरणीय नितीनजी गडकरी, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय बावनकुळेजी, आदरणीय रवींद्र चव्हाणजी आणि सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नागपूर शहर नागपूर जिल्ह्यातील आमदार, आमचे पदाधिकारी, आमचे जिल्हाध्यक्ष या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की मला यावेळेस निवडणूक लढण्याची संधी पक्षाने दिली आहे. आणि मला असं वाटते की हा कार्यकर्त्याचा सन्मान आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी पार्टीचं काम करत असताना अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही पार्टीचं काम केलं आहे. एक असा काळ आम्ही बघितला की ज्यावेळेस आमची एकही ग्रामपंचायतसुद्धा निवडून येत नव्हती. एखादी ग्रामपंचायत आली तर अशोकराव बंडे या ठिकाणी आहेत, एखादी ग्रामपंचायत आली तर आम्हाला खूप जिंकलो असं वाटत होतं. त्या काळापासून पार्टीचं काम करत असताना प्रत्येक ठिकाणी
भारतीय जनता पार्टीचं संघटन, भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क हे त्या ठिकाणी वाढवत सगळ्या जाती पंथ धर्माच्या लोकांना सोबत घेत तळागाळामध्ये प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत मी करतो आहे आणि मला असं वाटते की आज जी मला उमेदवारी मिळाली आहे हा खऱ्या अर्थानं नागपूर जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे। हे कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यामुळे अतिशय आनंद झालेला आहे। डॉक्टर, तर आमदारकी पद आपल्याला विधान परिषदपर्यंत मिळालेलं आहे आणि ॲग्रोव्हिजनपर्यंत सुद्धा तुम्ही कामं करता, शेतकऱ्यांचं संघटन आपण एकत्रित केलं। पक्षश्रेष्ठींचं तुमच्यावरती भरपूर भरोसा होता आणि गेली 35 वर्ष आपण भारतीय जनता पार्टीला दिलेला आणि तो विश्वास आज एकमताने तुमच्यावर दाखवण्यात आलेला आहे। राहिलेला एजेंडा आणि आता जो तुमचा एजेंडा काय असणार आहे, काय काम आहे? निश्चितपणे आता 12 विधानसभा क्षेत्र आणि 2 लोकसभा क्षेत्र एवढा मोठा एरिया हा माझा राहणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या क्षेत्रामध्ये विकासाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम आपण करू। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडनं, आमच्या टीमकडनं. आताच आपलं प्रशिक्षण झालं आहे दोन्ही जिल्ह्याचं, त्याच्यामुळे वक्त्यांनी प्रसंग पाहून किती बोललं पाहिजे हे आपण पहिलेच सांगितलं आहे। आज तुम्ही लांबून ग्रामीण मधून या ठिकाणी जमलेला आपण डॉक्टर पोद्दार आपले नेते ज्यांच्यासोबत मी महामंत्री म्हणून काम करण्याचा मला योग आला 2दा, आज रात्री जाहीर झालेले आज फॉर्म काही दिवसाच्या अगोदर रात्री 1 वाजता मी पोद्दार साहेबांच्या घरी गेलो होतो। त्यावेळेला माझ्या बहिणीच्या डोळ्यातले जे अश्रू होते ते आज आनंदाश्रूमध्ये परावर्तित झाले आहेत। हे भारतीय जनता पार्टीचं जे वैभव आहे आणि म्हणून ते म्हणतात धीरज का फल मीठा होता आहे, डॉक्टर साहेबांनी सांगितलं। त्याच्यामुळे जो जो पार्टी धीर धरेल त्याला निश्चितपणे आपले कार्यकर्ते खाली बसले, हाच आपला सन्मान आहे। मला व्यासपीठच भेटलं पाहिजे, खुर्चीच भेटली पाहिजे, एखाद्या वेळेला नाही भेटली। अनेक मतदार इथे असतील ज्यांना खुर्ची नाही भेटली आहे, कारण कार्यकर्ते भरपूर आहेत, नगरसेवकांचं मतदान आहे, महानगरपालिका नगर परिषद, अनेकांना कदाचित खुर्ची नसेल भेटली इथे, त्यांच्या मनात हा भाव नाही येणार, अरे यार मी तर होतं राव, इथं होतं नाही तरी खुर्च्या भेटल्या। अरे आपण सगळे मिळून आहोत आणि म्हणून आपण भारतीय जनता पार्टी ज्या दिशेने वाटचाल करते, मला फार आनंद होता या ठिकाणी की डॉक्टर पोद्दार सारखे माणसाला व्यक्तीला जी उमेदवारी दिली, जनसामान्याला असं वाटते की मी आमदार आहो, डॉक्टर पोद्दार साहेब आमदार नाही, मी आमदार आहो। राहिला विषय 18 महिन्याचा डॉक्टर साहेब नाही, मी पुन्हा येईन हा शब्द, हे वाक्यप्रयोग जे आहे तुम्ही आज नाही म्हणणार, पण जेव्हा 17 जाईल तेव्हा 18व्या महिन्यानंतर कार्यकर्तेच म्हणतील पुन्हा येतील, पुन्हा येतील। हे काम कसं बोललं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, डोक्यावर बर्फ, तोंडात साखर, पायात चाकर, हे जे आपण वारंवार सांगितलं होतं खऱ्या अर्थानं, त्यात केवळ आपण काही लोकांना खूप उपाध्या देतो, उपाधी खूप माणसाला नाही देतो आपण, उपाधी अनेक लोकांना लागूच होत नाही पण आपण देतो, पण त्यांना सगळ्या उपाध्या लागू होणार व्यक्तिमत्व जर कोणतं असेल आणि म्हणून या ठिकाणी आम्ही दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष आहोत। रामटेक जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला निवडणुका झाल्या, काँग्रेस मुक्त जिल्हा झाला हे जेव्हा मी धाडसानं म्हटलं, 13 निवडणुकीमध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदच्या 11 भारतीय जनता पार्टी आणि 2 शिवसेना पूर्णच्या भरोशावर आपण हा विजय केला। आता मला यादी अनिल निधान साहेबांनी दिली, आपल्या रामटेक जिल्ह्याचं 181 आपले, मला वाटतं याच्यामध्ये मी शिवसेनेचे आकडा भाजप आणि मित्र पक्ष आपल्याकडे आता डॉक्टर साहेबांच्या रूपाने आमदार आहे, तिकडे आता खासदार आपल्या ज्या आहेत मायाताई सांगतात। त्याच्यामुळे रामटेकच्याही माझ्या कार्यकर्त्यांना इथं आश्वस्त करतो, काही कोणाचे पाय पकडायला जायची गरज नाही। रेड्डी साहेब इथे बसलेच आहेत, ते ऐकून झाले माझं भाषण, काही काळजी करायचे कारण नाही। आपल्याला आपल्या जिल्ह्यात जिथे आमदार नसेल
त्या ठिकाणी डॉक्टर पोद्दार सारखं व्यक्तिमत्व आपल्याजवळ आता आमदार म्हणून सगळीकडे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जिथे कुठे अडचण असेल तिथे पूर्ण वेळ डॉक्टर साहेब राहणार आहेत असं आताच आश्वस्त मानकर साहेबांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण एवढ्या लांबून आले. डॉक्टर साहेब मला असे म्हणत होते की आनंदरावजी गाड्या बिड्या लोक भेटलं साहेब तुमचं व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे की स्वयंभू लोक येणार आहे, स्वयंभू लोक आलेले आहेत आणि गाड्या लावून जर समजा आपण लोकांना आणलं असतं लोक तर आले पण साहेब तुमच्यावरच पुन्हा एकदा डॉक्टर साहेब प्रचंड मताधिक्याने विजयी होतीलच हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. माता की भारत माता की जोरात नाही येऊन राहिलं का? तुम्ही समजून गेले का डॉक्टर साहेबांना कसं निवडून द्यायचं? आज नागपूर जिल्ह्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याची या ठिकाणी शीर्ष नेतृत्वानं त्या ठिकाणी निवड केलेली आहे आणि माननीय गडकरी साहेब आहेत, फडणवीस साहेब आहे, आपले प्रदेशचे अध्यक्ष आणि आपले लाडके बावनकुळे साहेब सगळ्यांनी मिळून डॉक्टर साहेबांना या ठिकाणी आज स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढण्याकरता उमेदवारी दिलेली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित मंचकावर आशिषजी देशमुख, आमचे रेड्डीजी, अशोकरावजी भानकर साहेब, मनोहरभाऊ कुंभारे, आमचे पारवे साहेब आणि ज्यांचा आवाज आता वाढलेला आहे आनंदरावजी राऊत साहेब. कारण ती रिझर्वेशन उमरेडचं संपलेलं आहे म्हणून आता थोडासा आवाज जरा जोरात येऊन राहिला आणि डॉक्टर साहेबांना आता उमेदवारी मिळाली. आजच्यासारखा आनंदाचा दिवस जिल्ह्यामध्ये मी पहिल्यांदा पाहिलेला आहे की प्रत्येक जिल्ह्याचा जमिनीवर कार्यकर्त्याला आनंद झालेला आहे. मला वाटत नाही एखाद्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घालणारा कार्यकर्ता असेल ना त्याचं नाव डॉक्टर पोद्दारांना माहीत नसेल तर असं होऊ शकत नाही. आणि म्हणून जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता आणि ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा नेतृत्व करणारी निवडणूक आहे. बाकीच्या आमदारांना त्या ठिकाणी मर्यादा आहे परंतु डॉक्टर साहेबांना निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी मर्यादा राहणार नाही. कोणी पत्रकार म्हणत होते की 18 महिन्यासाठी आहे का तुम्ही? मी सांगतो की हे डॉक्टर साहेब 100 महिने त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार राहणार आणि त्यामधून एक वेगळी फळी स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार काय करतो हे आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. आपण नगर परिषदेमध्ये निवडून आलो, नगर पंचायतीमध्ये निवडून आलो, पुढं काही बांधव आपल्या जिल्हा परिषदेमध्ये निवडून येतील, महानगरपालिकेमध्ये काही महानुभाव निवडून आलेले आहेत. हे सगळे लोक त्या ठिकाणी आता मतदान करणार आहे फक्त जिल्हा परिषद सोडून. परंतु यांना न्याय देण्याच्या कामाकरता पुष्कळशाही दालन आहेत. इथे सांगितलं गेलं की डीपीडीसी आहे, बाकीचे काही सरकारचं काही भेटत ते आहे, परंतु याच्या व्यतिरिक्तही केंद्राकडूनही मोठा निधी त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांचा आमदार त्या ठिकाणी भांडून आणू शकतो याचा माहिती मला आहे. त्या ठिकाणी त्याचाही फायदा डॉक्टर साहेबांच्या रूपाने आपल्याला आपल्या भागामध्ये होणार आणि म्हणून या जिल्ह्याच्या विकासाकरता जी एक संधी आपल्याला आलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचं टाइम आपल्या समोर त्या ठिकाणी आलेला आहे. मी जास्त बोलणार नाही परंतु एक विनंती सगळ्या बांधवांना या ठिकाणी करणार आहे करून आपण या ठिकाणून जा अशा प्रकारची विनंती करतो आणि त्याचं फळ आपल्याला कर्तृत्वानं त्या ठिकाणी दिसेल याबद्दल कोणतीही त्या ठिकाणी मनामध्ये शंका ठेवू नका अशा प्रकारची विनंती आपण सगळ्यांना या ठिकाणी करतो. आणि निश्चितपणे डॉक्टर साहेब आपण या सगळ्या मंडळींना न्याय देणार आहात आणि निश्चितपणे आपण मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येणार यामध्ये कुठेही कुणाच्याही मनामध्ये शंका नाही आहे. आणि म्हणून सगळ्या बांधवांनी एकमतानं त्या ठिकाणी आता काही सांगितलं की कोणी दुसरा काही आपल्याला आमिष दाखवल काही दाखवल फक्त यांचा पाहुणचार चांगला करा डॉक्टर साहेब. 2-4 वेळचं जेवण आपल्या निवडणुकीत पर्यंत झालं पाहिजे. बाकीची काही अपेक्षा सगळ्या मंडळींना नाही आहे असं मला वाटतं आणि म्हणून त्यांना उत्स्फूर्त आनंद या ठिकाणी आहे. सगळ्यांना इतका आनंद मी नाही पाहिला होता आतापर्यंत परंतु तुमच्यामुळे जो आनंद या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये आहे तर हे विजयश्री होण्याकरताचा आनंद आपल्याकरता आहे
आणि म्हणून निश्चितपणे आपल्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व भारतीय जनता पार्टीला ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये न्याय देण्याकरता मिळालेला आहे. त्याबद्दल शीर्षक नेतृत्वाचं माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय नवीन साहेब, माननीय अमित शहाजी आणि सगळे आपले देवेंद्र फडणवीस साहेब, गडकरी साहेब आणि सगळ्या नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार त्यांच्या प्रती मानतो आणि थांबतो. उमेदवारी दाखल केलेले सन्माननीय डॉक्टर राजूजी पोद्दार साहेबांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी रामटेक व काटोल जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय आनंदरावजी राऊत, मनोहररावजी कुमारे, मंचावर उपस्थित असलेले काटोलचे लोकप्रिय आमदार सन्माननीय चरणसिंगजी ठाकूर साहेब, आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेचे माजी आमदार सन्माननीय अशोकरावजी मानकर, रामटेक विधानसभेचे माजी आमदार रेड्डीजी, उमरेड विधानसभेचे माजी आमदार सुधीरजी पारवे, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नगराध्यक्ष, विविध नगरपालिका नगर पंचायतीचे सर्व सन्माननीय नगरसेवक, उपस्थित असलेले महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टी व डॉक्टर पोद्दारांवर अथक प्रेम करणारे सर्व सन्माननीय कार्यकर्ता बंधूंनो, भगिनींनो, आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की खऱ्या अर्थाने अतिशय तळमळीने संघटनेचे काम करणारे, सातत्यानं संघटनेचं काम करणारे, प्रत्येक कार्यकर्त्याशी, प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीचे, जिव्हाळ्याचे संबंध असणारे, उच्च विद्याविभूषित आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना हवेसे वाटणारे सन्मान्य डॉक्टर राजूजी पोद्दार साहेबांना आपल्या पक्षाने इथे उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना उचित प्रतिनिधित्व दिलं, त्यासाठी मी पक्षाच्या सर्व शीर्षस्थ नेत्यांचं मनपूर्वक इथे अभिनंदन करतो, आभार देखील व्यक्त करतो. सन्माननीय गडकरी साहेब असतील, सन्माननीय मुख्यमंत्री असतील किंवा सन्माननीय पालकमंत्री असतील, संस्थांच्या विकासाच्या दृष्टीने त्यांच्याकडे असलेली दूरदृष्टी आणि त्यांचं आपल्या शीर्षस्थ नेत्यांसोबत असलेले अतिशय सलोख्याचे चांगले संबंध नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या वॉर्डापर्यंत विकास हा त्यांच्या माध्यमातून आल्याशिवाय आता नक्कीच राहणार नाही. आमच्या सावनेर विधानसभा क्षेत्रासाठी तर अतिशय खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे की आनंदराव म्हणत होते की ज्या ज्या उपाधी आपण डॉक्टर साहेबांना देऊ शकतो, डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर आणि पायाला चांगलं, नक्कीच आहे की त्यांच्याकडे असलेली उपाधी आमच्याकडे असलेली उपास आणि आता उपाधी हे एकत्र आल्यामुळे सावनेर कळवीचं विधानसभा मागे पाहण्याची गरज ही नक्कीच राहिलेली नाही. पण म्हणून त्यांना विधान परिषदेची जी उमेदवारी मिळाली आहे त्यामध्ये सर्वात जास्ती आनंद जर जिल्ह्यापैकी कोणता कार्यकर्ता असेल तो आमच्या सावनेर कळमेश्वरचा नक्कीच आहे. जास्तीची जबाबदारी आम्ही सर्वजण मिळून नक्की बजावू असा देखील विश्वास आजच्या दिवशी सर्व दोनही जिल्हा अध्यक्षांना त्या निमित्ताने आम्ही देतो. झालेल्या महानगरपालिकेच्या आणि नगर परिषदेच्या, नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने एवढं भरीव मदत सर्व दृष्टीने जी सर्व उमेदवारांना नक्कीच केलेली आहे आणि त्या माध्यमातून अतिशय खऱ्या अर्थाने नौके लोक हे देखील निवडून येऊन त्या निमित्ताने आज प्रतिनिधित्व नगरसेवक म्हणून करण्याची संधी जर कोणी दिली असेल तर ती 100% त्याचं श्रेय हे भारतीय जनता पार्टीचं आहे. हे विसरून चालणार मुळीच नाही. म्हणून अशोकराव मानकर साहेबांनी जर काही कुठे म्हटलं असेल त्यांच्या निवडणुकीत अनुभव, तसा एकही अनुभव हा या निवडणुकीमध्ये आपल्याला येणार नाही असा विश्वास आणि त्या व्यतिरिक्त विरोधकांचे अर्ध्यापेक्षा जास्ती मतं आम्ही फोडल्याशिवाय राहणार म्हणून जे प्रेम, जो उत्साह आजच्या दिवशी आपण डॉक्टर पोद्दारांच्या उमेदवारीबद्दल पाहतोय, नक्कीच येणाऱ्या 19 तारखेला लाल अगर होगा तो भारतीय जनता पार्टी का होगा, लाल अगर होगा तो डॉक्टर पोद्दार साहब का होगा. त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याला अतिशय चांगलं योग्य प्रतिनिधित्व विधान परिषदेच्या माध्यमातून आपल्याला लाभेल आणि त्यांच्या विकासाचा गाडा हा आपण सर्वजण मिळून हाकत असताना नक्कीच
ते अतिशय न्यायपूर्वक वागणूक आपल्या सर्वांना देतील असा त्यांच्या वतीने विश्वास देतो. जास्ती वेळ मी आता घेणार नाही आहे. 2 वाजून 1 वाजून 2 वाजून राहिले, साऱ्याला भुका लागल्या आहे, पण म्हणून मी आमचं आटोप घेतो. सन्माननीय डॉक्टर पोद्दार साहेबांना विनंती करतो की त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना संबोधित करा. उमेदवारी दाखल केलेले सन्माननीय डॉक्टर राजूजी पोद्दार साहेबांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी रामटेक व काटोल जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय आनंदरावजी राऊत, मनोहररावजी कुमारे यांच्यावर उपस्थित असलेले काटोलचे लोकप्रिय आमदार सन्माननीय चरणसिंगजी ठाकूर साहेब, आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेचे माजी आमदार सन्माननीय अशोकरावजी मानकर, रामटेक विधानसभेचे माजी आमदार रेड्डीजी, उमरेड विधानसभेचे माजी आमदार सुधीरजी पारवे, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नगराध्यक्ष, विविध नगरपालिका नगर पंचायतीचे सर्व सन्माननीय नगरसेवक, उपस्थित असलेले महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टी व डॉक्टर पोद्दारांवर अथक प्रेम करणारे सर्व सन्माननीय कार्यकर्ता बंधूंनो, भगिनींनो, आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की खऱ्या अर्थाने अतिशय तळमळीने संघटनेचे काम करणारे, सातत्यानं संघटनेचं काम करणारे, प्रत्येक कार्यकर्त्याशी, प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीचे, जिव्हाळ्याचे संबंध असणारे, उच्च विद्याविभूषित आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना हवेसे वाटणारे सन्मान्य डॉक्टर राजूजी पोद्दार साहेबांना आपल्या पक्षाने इथे उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना उचित प्रतिनिधित्व दिलं, त्यासाठी मी पक्षाच्या सर्व शीर्षस्थ नेत्यांचं इथे अभिनंदन करतो, आभार देखील व्यक्त करतो. सन्मान्य गडकरी साहेब असतील, सन्मान्य मुख्यमंत्री असतील किंवा सन्मान्य पालकमंत्री असतील, संस्थांच्या विकासाच्या दृष्टीने त्यांच्याकडे असलेली दूरदृष्टी आणि त्यांचं आपल्या शीर्षस्थ नेत्यांसोबत असलेले अतिशय सलोख्याचे चांगले संबंध नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या वॉर्डापर्यंत विकास हा त्यांच्या माध्यमातून आल्याशिवाय आता नक्कीच राहणार नाही. आमच्या सावनेर विधानसभा क्षेत्रासाठी तर अतिशय खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे की आनंदराव म्हणत होते की ज्या ज्या उपाधी आपण डॉक्टर साहेबांना देऊ शकतो, डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर आणि पायाला साखर, नक्कीच आहे की त्यांच्याकडे असलेली उपाधी आमच्याकडे असलेली उपाध आणि आता उपाधी हे एकत्र आल्यामुळे सावनेर कळवीचं विधानसभा मागे पाहण्याची गरज ही नक्कीच राहिलेली नाही. पण म्हणून त्यांना विधान परिषदेची जी उमेदवारी मिळाली आहे त्यामध्ये सर्वात जास्ती आनंद जिल्ह्यापैकी कोणता कार्यकर्ता असेल तो आमच्या सावनेर कळमेश्वरचा नक्की आहे. जास्तीची जबाबदारी आम्ही सर्वजण मिळून नक्की बजावू असा देखील विश्वास आजच्या दिवशी सर्व दोनही जिल्हा अध्यक्षांना त्या निमित्ताने आम्ही देतो. झालेल्या महानगरपालिकेच्या आणि नगर परिषदेच्या, नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने एवढं भरीव मदत सर्व दृष्टीने जी सर्व उमेदवारांना नक्कीच केलेली आहे आणि त्या माध्यमातून अतिशय खऱ्या अर्थाने नौके लोक हे देखील निवडून येऊन त्या निमित्ताने आज प्रतिनिधित्व नगरसेवक म्हणून करण्याची संधी जर कोणी दिली असेल तर ती 100% त्याचं श्रेय हे भारतीय जनता पार्टीचं आहे. हे विसरून चालणार मुळीच नाही. म्हणून अशोकराव मानकर साहेबांनी जर काही कुठे म्हटलं असेल त्यांच्या निवडणुकीत अनुभव, तसा एकही अनुभव हा या निवडणुकीमध्ये आपल्याला येणार नाही असा विश्वास आणि त्या व्यतिरिक्त विरोधकांची अर्ध्यापेक्षा जास्ती मतं आम्ही फोडल्याशिवाय राहणार. म्हणून जे प्रेम, जो उत्साह आजच्या दिवशी आपण डॉक्टर पोद्दारांच्या उमेदवारीबद्दल पाहतोय, नक्कीच येणाऱ्या 19 तारखेला लाल अगर होगा तो भारतीय जनता पार्टी का होगा, लाल अगर होगा तो डॉक्टर पोद्दार साहब का होगा. त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याला अतिशय चांगलं योग्य प्रतिनिधित्व विधान परिषदेच्या माध्यमातून आपल्याला लाभेल आणि त्यांच्या विकासाचा गाडा हा आपण सर्वजण मिळून हाकत असताना नक्कीच ते अतिशय न्यायपूर्वक वागणूक आपल्या सर्वांना देतील असा त्यांच्या वतीने विश्वास देतो. जास्ती वेळ मी आता घेणार नाही आहे. 2 वाजून 1 वाजून 2 वाजून राहिले,
साऱ्याच्या भूका लागल्या आहेत. पण म्हणून मी आमचं आटोप घेतो, सन्मान्य डॉक्टर पोद्दार साहेबांना विनंती करतो की त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना संबोधित करा. जरा दोन्ही हात वर करून. भारत माता की वंदे महायुतीचा. आज या ठिकाणी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित रामटेक जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष आनंदरावजी राऊत, काटोल जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष मनोहरराव कुंभारे, आपले ज्येष्ठ नेते सन्माननीय अशोकराव, या ठिकाणी उपस्थित आपले लोकप्रिय आमदार डॉक्टर आशिषजी, चरणसिंगजी, माजी आमदार सुधीरभाऊ पारवे, रेड्डीजी, कार्यक्रमाचं संचालन करणारे यावलकरजी, आणि या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, सर्व सन्माननीय नगरपंचायत यामध्ये निवडून आलेले आपले प्रतिनिधी, महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले आपले प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आज माझी उमेदवारी खरं पाहिलं असता काल रात्री 10:30 वाजता जाहीर झाली. सातत्यानं गेल्या 4-5 दिवसापासून कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं कधी उमेदवारी होणार, कधी उमेदवारी होणार. सोशल मीडियामध्ये मला शुभेच्छा देण्याचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम केलं. शेवटी मला कार्यकर्त्यांना थांबावं लागलं की बाबा रे थांबा, आपल्याला जोपर्यंत अधिकृत उमेदवारी होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी अभिनंदन करता येत नाही आणि त्या ठिकाणी आपण संयम ठेवला पाहिजे. आणि पंचायत अशी झाली होती की उमेदवार कोण हे माहित नाही, आणि अशा वेळेस उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आजची, आणि काल सायंकाळपर्यंत उमेदवारीचा पत्ता नाही. निरोप कसे द्यायचे, सोशल मीडियावर काय टाकायचं, फेसबुकवर काय टाकायचं, व्हॉट्सअपवर काय टाकायचं, बल्क SMS कसे करायचे, व्हॉइस कॉल कसे करायचे, सगळे मोठे प्रश्न होते. पण मी या ठिकाणी नागपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो की 10:30 वाजता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते स्वयंप्रेरणेनं आज हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम, तुमचं माझ्यावर असलेला विश्वास, त्याच्या माध्यमातूनच अवघ्या 12 तासाच्या अंतरामध्ये आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित झालात. आणि ही निवडणूक तर आपण 100% जिंकणारच आहे. पण मला वाटतं की अति आत्मविश्वासामध्ये राहण्याची आवश्यकता नाही. पहिली आपली टॉप प्रायोरिटी असली पाहिजे की निवडणूक ही बिनविरोध आपल्याला कशी करता येईल, आणि त्या दृष्टीने आपलं नेतृत्व हे महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या लोकांशी निश्चितपणे बोलणार आहे. पण उमेदवारी त्या ठिकाणी त्यांनी मागे नाही घेतली आणि निवडणूक झाली तर आपल्याला अतिशय काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला माहिती आहे की देख लेंगे 18 तारीख को देख लूंगा, आणि त्याच्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आदरणीय अमित भाई शाह, आदरणीय नितीन नवीन जी, आदरणीय नितीन जी गडकरी, आदरणीय देवेंद्र जी, आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय रवींद्र चव्हाण, आणि आपल्या सगळ्या जिल्ह्यातील सगळे सन्माननीय आमदार पदाधिकारी, शहरातील सगळे आमदार पदाधिकारी यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि मला माहिती आहे की मला उमेदवारी मिळाली त्याचा मला जेवढा आनंद आहे त्याच्यापेक्षा जास्त आनंद तुम्हा सगळ्या लोकांना.
आणि यामुळे माझी जबाबदारी वाढली. मला अजून काम करावं लागणार आहे. मला अजून तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी सगळ्यांना विश्वासात घेऊन करावं लागणार आहे. आणि मला माहिती आहे की ठिकठिकाणी नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकेमध्ये आपल्या लोकांच्या अनेक प्रकारच्या समस्या आहेत. या समस्यांचं समाधान करणं, आपल्या आपल्या नगरपालिका क्षेत्रामध्ये विकासाची कामं खेचून आणणं, त्या ठिकाणच्या प्रशासनावर पकड निर्माण करत, मला माहिती आहे की अनेक ठिकाणी मुख्याधिकारी बरोबर वागत नाही. मुख्याधिकारी आणि कर्मचारी हे त्या ठिकाणी नगरसेवकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करत नाही. आणि त्यामुळे या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेशनवर पूर्ण कंट्रोल आणत तुमचं त्या ठिकाणी काम हक्काचं झालं पाहिजे, यासाठी निश्चितपणे मी झटणार आहे, संघर्ष करणार आहे. आणि हे करत असताना आपल्या आपल्या नगरपालिका क्षेत्रामध्ये विकासाची कामं खेचून आणण्याचं काम सुद्धा निश्चितपणे आपण करणार आहोत. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचे सहकार्य, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद हे निश्चितपणे मला लाभतील असा मला विश्वास आहे. एका जमिनीवर काम करणाऱ्या प्रामाणिक, निष्ठावान, इमानदार कार्यकर्त्याचा सन्मान हा पार्टीनं केला. हा सन्मान केवळ माझा सन्मान नाही आहे, तर नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यातील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत तमाम सगळ्या कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे. आणि एकीकडे आताच आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी संजयजी भेंडे जे 35 वर्षापासून पार्टीचं काम करत होते, त्यांचा सन्मान पार्टीने केला. आणि आता आज माझा सन्मान त्या ठिकाणी झालाय. आणि निश्चितपणे तुमचा सन्मान, तुमची प्रतिमा, भारतीय जनता पार्टीची प्रतिमा ही नागपूर शहर, नागपूर जिल्ह्यामध्ये अजून वाढवण्याचं काम आणि त्या माध्यमातून तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम मी येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. मला माहिती आहे की वेळ बराच झालाय आणि माझा जर 35 वर्षाचा इतिहास मी सांगत बसलो तर मग अजून वेळ जाईल. पण मला वाटते की तुम्हाला माहिती आहे त्या काळापासून आपण काम करतोय की ज्या काळामध्ये एक ग्रामपंचायत आपली धड निवडून येत नव्हती. एखादा जिल्हा परिषद सदस्य आला तर आपल्याला वाटायचं की खूप मोठं त्या ठिकाणी आपण विजय प्राप्त केला. अशा काळापासून आपण त्या ठिकाणी सगळ्या जाती, पंथ, धर्माच्या लोकांना घेऊन संघटन 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 गड़े चलो, सुपंथ पर बड़े चलो, भला हो जिसमें देश का वो काम सब किए चलो, ही भावना ठेवून त्या ठिकाणी आपण काम करत आलेलो आहे. आणि आज त्या कामाचं बक्षीस हे केवळ मला मिळालेलं नाही आहे, तर मला वाटते की माझ्या रूपानं आपणा सगळ्यांना मिळालेलं आहे. आणि म्हणून मी आपणा सगळ्यांना एवढ्या मोठ्या संख्येनं, एवढ्या अल्पावधीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला निरोप मिळाल्यानंतर सुद्धा आलात, त्याबद्दल आपणा सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो, खूप खूप शुभेच्छा आपल्याला देतो. आणि एक दणदणीत विजय या निवडणुकीमध्ये आपण संपादन करू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करत माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या काटोल जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय मनोहर भाऊ कुंभारे हे या नागपूर जिल्ह्याची जी स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक घातलेली आहे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे डॉक्टर पोद्दार साहेब यांना उमेदवारी मिळालेली आहे. आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबत माननीय आमदार आशिषबापू देशमुख, आमदार चंद्रशेखर ठाकूर साहेब, रेड्डी साहेब, मानकर साहेब, रामटेक जिल्ह्याचे अध्यक्ष राऊत साहेब, त्याचप्रमाणे सुधीरजी पारवे साहेब, सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व नगराध्यक्ष, महामंत्री, सर्व मंडळाचे अध्यक्ष, सर्व नगरसेवक, सर्व तोडामोलाचे सर्व कार्यकर्ते मंडळी, हे खरोखरच सगळ्यांचा आज आनंदाचा क्षण आहे की भारतीय जनता पक्षाने
जो जनसामान्याचा नेता आहे, तळागाळामधून आलेला, वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षामध्ये सर्वसामान्यांसाठी ज्यांनी काम केलं, त्यांना आज खरोखर भारतीय जनता पक्षातर्फे आणि भारतीय जनता पक्षाने आज त्याला त्यांना न्याय दिलेला आहे. आणि आज डॉक्टर साहेबांचं भाषण झालं, आशिष बापूंचं भाषण झालं, ठाकूर साहेबांचं भाषण झालं. आणि एखादा कार्यकर्ता जर संकटामध्ये असला, कोणता एखादा कार्यकर्ता एखाद्या निवडणुकीमध्ये उभा असला, तर डॉक्टर साहेब नेहमी त्यांना सांगतात, तू काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आपल्याला सर्वांना सांगायचं आहे का डॉक्टर साहेब तुम्ही काळजी करू नका, आणि सर्व मंडळी तुमच्या पाठीशी आहे, चिंता करण्याची गरज नाही. आणि महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेचा विजय या तुमच्या रूपाने एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी होणार आहे आणि मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी विजय आहे. आपण म्हणतो की निवडणुकीसारखी लढो. आताच आपण पाहिलं की अजूनपर्यंत त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. याला उभं आहे, त्याला उभं आहे, हे धंदे चालू आहे नेहमीप्रमाणे. मागच्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थेचा इतिहास पाहिला, आमच्या सोबतची मंडळी आहे, सतीश भाऊ आहे, समीर आहे, कसे ताल झाले. जो भारतीय जनता पक्षामधून काँग्रेसचा उमेदवार झाला त्याला मत तुम्ही किती मिळाली होती? मानकर साहेब सांगितले, त्याला 1 मत मिळालं होतं. जो भारतीय जनता पक्षामधून काँग्रेसचा उमेदवार झाला त्याला फक्त 1 मत मिळालं होतं, बाकीचे मत दुसऱ्याला मिळाले होते. त्याचं स्वतःचं मत त्याला त्या ठिकाणी मिळालं होतं. असा ताल त्या काँग्रेसमध्ये आहे. आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे, सर्व नगराध्यक्ष, सर्व गटनेते यांना विनंती आहे की आपले सर्व मतदार एकजुटीनं त्या ठिकाणी आहेत आणि राहणारच आहे. आणि आपण डॉक्टर साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी लाभलेलं आहे. एक उमेदवार चांगला आणि काम करणारा माणूस आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणून या नागपूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस साहेबांची रात्री उमेदवारी जाहीर झाली, रात्रीपर्यंत फटाके फुटत राहते. लोक रात्री 1-1, 1:30 वाजता त्यांच्या घरी त्या ठिकाणी अभिनंदन करायसाठी गेले आणि आज फक्त निरोप दिले, त्यांनी मेसेज टाकले. आणि एवढी मोठ्या प्रमाणामध्ये मंडळी आज त्यांचा अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाली. हे खरं तर त्यांचं वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी केलेलं प्रेम आहे. या सर्व जी या ठिकाणी मंडळी उपस्थित आहे ही स्वतःहून त्या ठिकाणी आलेली मंडळी आहे. कोणी किरायाच्या गाड्या लावून आलं नाही आणि स्वतःहून या ठिकाणी सर्व आमच्या महिला आणि सर्व या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले. मी सर्वांचं या ठिकाणी आल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो आणि डॉक्टर साहेबांना शुभेच्छा पण देतो. आणि एक ऐतिहासिक त्या ठिकाणी विजय त्या ठिकाणी होणार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष साहेब. त्यानंतर आपल्या या कार्यक्रमाच्या समारोपासाठी आणि आभार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी जिल्ह्याचे महामंत्री सन्माननीय आदरजी पटले यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. मंचावर उपस्थित या ज्यांच्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलो आहे असे स्थानिक स्वराज्य संस्थेचे या ठिकाणी आपले उमेदवार सन्माननीय डॉक्टर पोद्दार साहेब उपस्थित, या ठिकाणी नगराध्यक्ष महोदय उपस्थित, या ठिकाणी आपले सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, सर्व सन्माननीय नगरसेवक महोदय, सभापती, महानगरपालिकेचे सर्व सन्मान्य या ठिकाणी लोकप्रतिनिधी, सर्वांचं मी या कार्यक्रमात आल्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि शेवटची भाग पडलं होतं आणि केवळ 2 मतांनी माझा पराभव झाला होता. केवळ पैशासाठी नव्हे तर सत्तेचा गैरवापर करून काँग्रेसने त्यावेळेस आपला उमेदवार मोठ्या काठ्यावर निवडून आणला. मोठे मोठे मंत्री, शिक्षण मंत्र्यापासून गृहमंत्र्यापर्यंत सगळे काय चरण भाऊ होते का नाही? चरण भाऊला पाहिजे. राजा तिडके असतील, आहे का राजा तिडके? राजा भाऊ तुम्हालाही माहिती आहे तुम्ही काय काय केलं, काय उकेट बरोबर आहे का नाही? आणि म्हणून या सगळ्या आमिषाला बळी पडू नका. हे शल्य जे भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये आहे, वरच्या नेत्यांच्याही मनामध्ये आहे की त्यावेळेस कशा पद्धतीने आपला खेळ केला होता. आणि आता आम्ही जो खेळ करत नाही, आम्ही सातत्याने निवडणुकांमध्ये काम करून, जनतेमध्ये काम करून, या महानगरपालिकेमध्ये आणि नगर परिषद, नगरपंचायत मध्ये आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा इथे अनुकूल निवडून आले. कारण काँग्रेसवाल्यांना हिंमत नव्हती
त्यांच्याजवळ उमेदवार नव्हते, उमेदवार निवडून आणायची हिंमत नव्हती, नगरसेवकांची वाढवा होती आणि त्यामुळे त्यावेळेस त्यांनी ही जागा सोडून दिली. त्यानंतर बावनकुळे साहेबांच्या वेळेस 2021 मध्ये पुन्हा निवडणूक आली. बाकीचा इतिहास मी सांगणार नाही. आपल्यातलाच एक शहाणा जुना कार्यकर्ता काँग्रेसमध्ये सामील झाला. काँग्रेसवाल्याला वाटलं का हा मोठा कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टीमधून आपल्यामध्ये आला आणि याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उमेदवार दिले. भारतीय जनता पार्टीचे मतदार फुटल्याशिवाय राहणार नाही. पण हे सगळं आपल्या नगरसेवकांनी, नगराध्यक्षांनी, जिल्हा परिषद सदस्यांनी कोण ठरवलं?